श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 21 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तसेच गुरुपौर्णिमेच्या अगोदर जर आपण काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. तर आपल्याला औदुंब वृक्षाचे एक पान घरी आणायचे आहे की ज्यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई आहे ती देखील दूर होईल व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फल प्राप्ती होते. आता आपल्याला औदुंबराचं पान घरी आणायचं आहे, पण त्याचे देखील काही नियम आहे. औदुंबराचं पान मग तुम्ही कधीपासून घरी आणू शकता. 1 जुलैपासून 21 जुलैपर्यंत तुम्ही हे औदुंबराचं पान कधी पण आपल्या घरी आणलं तरी पण चालेल. तर हा उपाय कसा करायचा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आपल्याला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. अगोदरच्या दिवशी औदुंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्ही औदुंबराच्या वृक्षाजवळ सांगायचं आहे की मी उद्या तुझं पान न्यायला येणार आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी औदुंबराच्या वृक्षाजवळ जायचं आहे. आता औदुंबराचा वृक्ष तुम्ही अगदी केंद्रामध्ये असेल तिथलं वृक्षाचं पान आणलं तरी पण चालेल किंवा तुमच्या शेतात कुठे पण औदुंबराचं झाड असेल तिथलं देखील तुम्ही पान हे घेऊन येऊ शकता. जिथे जास्त पाणी असते तिथे औदुंबराचं झाड हे असतंच. मग तुम्ही तिथून हे पान आणू शकता. औदुंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर औदुंबराच्या झाडाचं दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही औदुंबराच्या वृक्षाजवळ म्हणायचं आहे तुम्ही औदुंबराचं एक पान घरी घेऊन जात आहे. तुम्ही प्रभू श्री दत्त महाराजांना सांगायचं आहे आणि तुम्ही ते पान घरी कशासाठी नेताय हे देखील सांगावं. मग अगदी तुमची कठीणातली कठीण इच्छा असो ती पूर्ण होत नसेल किंवा धनप्राप्तीची इच्छा असेल, नोकरी मिळत नसेल, जे काही आहे ते तुम्ही औदुंबराच्या वृक्षाजवळ सांगायचं आहे आणि ते पान तुम्ही तोडून घ्यायचं आहे. तोडल्यानंतर आपण ते पान तोडताना उंबराची एक छोटीशी काडी देखील तोडावी आणि आपण उंबराचं पान तोडलं त्याबद्दल देखील प्रभू श्री दत्त महाराजांची माफी देखील मागावी आणि तुम्ही माझ्यासोबत चला असे म्हणायचं आहे. त्यानंतर ते उंबराचं पान आणि ती काडी आपल्याला घरी घेऊन यायची आहे. घरी आणल्यानंतर आपण ते जे काही पान आहे ते पान आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मग तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने स्वच्छ धुवून घेऊ शकता. गंगाजल नसेल तर शुद्ध जलाने देखील तुम्ही हे पान धुतलं तरी पण चालेल. नंतर आता हे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आपल्याला देवापुढे बसायचं आहे. देवापुढे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. आता ही सेवा करताना आपल्यासमोर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती, नाहीतर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती नसेल तर श्री दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असायलाच हवी. आता दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण एक आसन घेऊन बसायचं आहे. तसेच आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. मग एक हळकुंड घ्या, ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. त्या हळदीमध्ये अगदी 2 थेंब कच्चं दूध टाकायचं आहे आणि आपल्याला ती जे काही उंबराचं पान आहे त्यावरती तुमची इच्छा लिहायची आहे. मग तुमची इच्छा धनप्राप्तीची असेल तर तुम्ही शॉर्टकटमध्ये धन लिहू शकता किंवा नोकरी मिळत नसेल तर नोकरी लिहू शकता किंवा संतान प्राप्तीची इच्छा असेल आणि संतान होत नसेल तर तुम्ही त्या पानावरती फक्त संतान लिहिलं तरी पण चालेल. आता हे सर्व झाल्यानंतर आपण हे जे काही पान आहे ते प्रभू श्री दत्त महाराजांजवळ किंवा स्वामी समर्थ महाराजांजवळ ठेवायचं आहे. ठेवताना तुम्ही डाव्या साईडला ठेवायचं आहे. आता हे पान आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे. आता हे पान आपण जेव्हा ठेवत असतो तेव्हा आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील 108 वेळा करू शकता. तुम्हाला जो सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता. फक्त आपण जेव्हा ही सेवा करत असतो तेव्हा हा मंत्र म्हणणे देखील अत्यंत गरजेचं आहे. आणि तसेच आपण हळद आणि कच्च्या दुधानेच आपल्याला त्या पानावरती तुमची इच्छा ही लिहायची आहे. आता ही इच्छा लिहून झाल्यानंतर तुम्ही मंत्र म्हणून झाल्यानंतर परत तुम्हाला स्वामी महाराजांना, श्री दत्त महाराजांना तुमची इच्छा काय आहे, मनोकामना काय आहे ती सांगायची आहे आणि त्यासाठी प्रार्थना करायची आहे.
आता हे सर्व झाल्यानंतर ते पान आपल्याला तिथेच महाराजांजवळ डाव्या साईडला ठेवायचं आहे. आता आपल्याला दुसऱ्या दिवशी हे पान तिथून उचलायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपण हे पान उचलल्यानंतर आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या लाल वस्त्रामध्ये आपल्याला हे पान हे बांधायचं आहे. लाल वस्त्रामध्ये तुम्ही हे औदुंबर वृक्षाचं पान हे गुंडाळू शकता. आणि आता आपल्याला परत श्री दत्त महाराजांचा निवास असलेल्या औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे. आणि आता तुम्ही ज्या झाडाचं पान तोडून आणलं होतं त्याच झाडाजवळ आपल्याला परत जायचं आहे. तिथे गेल्यानंतर औदुंबर वृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे. तुम्हाला तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तुम्ही तिथे दिवा प्रज्वलित करू शकता. तसेच हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहे. तसेच औदुंबर वृक्षाला थोडेसे पाणी घालायचं आहे. आता औदुंबर वृक्षाखाली आपण एक छोटासा खड्डा करायचा आहे आणि या खड्ड्यामध्ये आपल्याला आपण जे काही पान आणलं होतं ते पान तिथे गाडायचं आहे. आता यानंतर तिथे माती टाकायची आहे. आपण अगरबत्ती, धूप, दीप ओवाळायचा आहे आणि आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ प्रार्थना करायची आहे की माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे किंवा तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते सांगायचं आहे. त्यानंतर औदुंबर वृक्षाला आपल्याला 11 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे. प्रदक्षिणा घालताना देखील आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे. एक लक्षात ठेवा की आपण जेव्हा पण मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाल तेव्हा आपल्याला पहिल्यांदा औदुंबर वृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे. औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जायचं आहे. तुम्ही जर असं केलं तर तुम्ही जी काही सेवा करत असाल ना ती सेवा नक्कीच फलदायी ही ठरत असते. आता प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुम्ही औदुंबर वृक्षाचं परत दर्शन घ्यायचं आहे. औदुंबर वृक्षाचं जे काही खोड आहे त्यावरती आपलं डोकं ठेवायचं आहे आणि डोळे बंद करून मनोभावे दर्शन घ्यायचं आहे. तुमची इच्छा मनोकामना परत तुम्ही औदुंबराच्या खोडाजवळ सांगू शकता. आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील ताई, दादा, आजी, आजोबा कोणी पण हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही. तसेच या औदुंबर वृक्षाचे आणखीन देखील काही फायदे आहेत. तुम्ही त्या देखील सेवा करू शकता. औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं. या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल